अजित पवारांसोबत घातपात झाल्याचा आरोप होतोय। चौकशीही सुरू आहे, पण या संशयाला जागा मिळावी अशी एक मोठी बातमी आता समोर आली आहे। याचं कारण ज्या दिवशी अजित पवारांचा मृत्यू झाला त्या दिवशी अजित पवारांनी काय काय केलं, कुठे गेले, कसे आले हे सगळं समोर येणं गरजेचं आहे। त्यासाठीच माहिती अधिकारात अपघाताच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आलं, पण विमान वाहतूक विभागानं याला नकार दिल्याची माहिती समोर आली आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत काय म्हटलंय, फुटेज नाकारण्याचं कारण काय देण्यात आलंय आणि यामुळे काय प्रश्न उपस्थित होत आहेत, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत.com वर। 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:45च्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला। यात विमानातल्या पायलटसह 5 जणांचा मृत्यू झाला। याबाबत सत्य परिस्थिती समोर यावी या मागणीसाठी माहिती अधिकाराच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आलं होतं, पण केंद्रीय नागरी सुरक्षा आणि विमान वाहतूक विभागानं संबंधित माहिती द्यायला नकार दिल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी केलाय। हे सगळं प्रकरण नितीन यादव यांनी माध्यमांसमोर मांडलंय। तसंच फुटेज नाकारण्यात आल्यानं नितीन यादव यांनी आता न्यायालयातही धाव घेतली आहे। आधी पाहूया नितीन यादव यांची नेमकी पोस्ट काय आहे। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्यभरात जनतेत आणि दादा प्रेमींमध्ये एक शंका आणि जनभावना होती की दादांचा अपघात झाला त्या दिवशी म्हणजे 28 जानेवारी रोजी पहाटे 6 ते सकाळी 9 या दरम्यान मुंबई विमानतळावरचं सीसीटीव्ही फुटेज मिळावं अशी मागणी 10 फेब्रुवारी रोजी मी केली होती। याचा अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागानं मी मागवलेली माहिती नाकारली आहे। यामुळे आदरणीय अजितदादांचा खरोखरच घात झाला का हा मोठा प्रश्न यामुळे पडतो आहे। त्यांच्या या निर्णयाविरोधात मी पुढे अपील केलंय। यात सर्वोच्च न्यायालय तसंच केंद्रीय माहिती आयुक्त यांचं जजमेंट देऊन पुन्हा फुटेजची मागणी केली आहे। तसंच मुंबई पोलीस आयुक्तांकडे देखील एक मागणी केली आहे, जी माहिती अधिकारद्वारे केली आहे। त्यानुसार मुंबईतल्या देवगिरी या शासकीय निवासस्थानापासून ते मंत्रालयापर्यंतच्या मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडे असणारं अजितदादा यांचं 28 जानेवारीचं पहाटे 6 ते सकाळी 9 दरम्यानचं सीसीटीव्ही फुटेज मागवलंय असं नितीन यादव यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। सोबतच या पोस्टखाली त्यांनी विभागाकडून फुटेज नाकारल्याचं दिलेलं उत्तरही जोडलंय। या पोस्टचा शेवट करताना यादव यांनी एक शंका उपस्थित केली आहे। ते म्हणतात, अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून संविधानिक पदावर काम करणारे लोकप्रतिनिधी आणि शासकीय जनसेवक होते। अशा महत्त्वाच्या व्यक्तीच्या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज नाकारणं हे अत्यंत धक्कादायक आहे। केंद्राच्या या निर्णयामुळे हा घातपात असण्याच्या शंकेला अधिक बळ मिळतंय असा पोस्टचा शेवट करत नितीन यादवांनी भूमिका स्पष्ट केली आहे। एकीकडे सुनेत्रा पवारांसह शिष्टमंडळानं अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी केली, तर मुलगा जय पवारनेही निष्पक्ष चौकशीतून सत्य समोर यायला हवं असं म्हटलंय। रोहित पवारांनी एका पाठोपाठ एक पत्रकार परिषदा घेत दिल्लीतही शंका उपस्थित करत चौकशीची मागणी लावून धरली आहे, तर सुप्रिया सुळेंनीही या मागणीला पाठिंबा दिलाय। पण आता सीसीटीव्ही फुटेज नाकारल्यानं सरकारकडून किंवा तपास यंत्रणांकडून यावर काही प्रतिक्रिया येते का ते पाहावं लागेल। सोबतच न्यायालयाकडून नितीन यादव यांना काय प्रतिसाद मिळतो तेही पाहणं महत्त्वाचं असेल। पण खरंच अपघाता दिवशी अजित पवारांसोबत काय काय घडलं हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे। त्यातच सीसीटीव्ही समोर न आल्यानं संशयाला जागा मिळतेय। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।